नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 आम्ही ठाकर ठाकर कवी ना.धो. महानोर यांच्या या कवितेचा भावार्थ समजून घेणार आहोत, अर्थ जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 आम्ही ठाकर ठाकर कवी ना.धो. महानोर यांच्या या कवितेचा भावार्थ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी पाठ्यपुस्तकात पान नंबर 33 वरती आम्ही ठाकर ठाकर अशी एक कविता दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता ना.धो. महानोर यांनी लिहिलेली आहे. या कवितेचे कवी आहेत ना.धो. महानोर. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेत ठाकर समाजाचे जीवन सुंदरपणे सांगितले आहे. ठाकर लोक डोंगर जंगलाच्या परिसरात राहतात. त्यांचे जीवन साधे, कष्टाचे आणि निसर्गाशी जोडलेले असते. त्यांच्या आजूबाजूला हिरवीगार शेते व डोंगर असतात. पावसाळ्यात निसर्गाचे सुंदर रूप त्यांना पाहायला मिळते. झाडे, ढग, पाऊस आणि चांदण्या यांचे सुंदर वर्णन कवितेत केले आहे. ठाकर लोक निसर्गाचा आनंद घेत गाणी म्हणतात, नाचतात. या कवितेतून आपल्याला निसर्गप्रेम आणि साध्या जीवनातील आनंद यांचा सुंदर अनुभव येतो. आम्ही ठाकर ठाकर हे ठाकर या आदिवासी जमातीचे नृत्य गीत आहे. ठाकर लोक हे नृत्य ढोल वाजवून व गाणे म्हणून सादर करतात. तर प्रथम आपण आम्ही ठाकर ठाकर या कवितेचे वाचन करूया. आम्ही ठाकर ठाकर. आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखर, ह्या झांबऱ्या गर्दीत मांडून येवले घर. या पिकल्या शेतावर तुझ्या आभाळाचा जर, या डोंगर वस्तीवर भोळ्या शंभूची पाखर. त्यांच्या पंखात नांदतोय संसार. आल्या बरसाती घेऊन मेघ मल्हाराची धुन, त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण. चांदण्या गोंदून धरली या झालर, आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही सुंदर कविता ना.धो. महानोर या कवीने लिहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवी ना.धो. महानोर हे मराठीतील प्रसिद्ध कवी आणि गीतकार आहेत. त्यांचे पूर्ण नाव नारायण धोंडू महानोर असे होते. त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग, शेती, ग्रामीण जीवन आणि शेतकरी यांचे सुंदर चित्रण आढळते. त्यांच्या लेखनातून ग्रामीण माणसाचे साधे जीवन आणि निसर्गाशी असलेले नाते दिसून येते. आम्ही ठाकर ठाकर ही ना.धो. महानोर यांची अतिशय सुप्रसिद्ध असलेली कविता आहे. आता आपण या कवितेचा भावार्थ समजून घेऊया. आम्ही ठाकर ठाकर. आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखर, ह्या जांभऱ्या गर्दीत मांडून येवले घर. आम्ही ठाकर समाजातील लोक आहोत. जंगलातील झाडांच्या फांद्यांपासून छोटी छोटी घरे बांधून आम्ही आनंदाने राहतो. आम्ही ठाकर जमातीचे लोक या रानात पाखरांसारखे बागडतो. या झाडांच्या दाट गर्द छायेत आमची लहान घरे आहेत असे या ओळीत म्हटलेलं आहे. या ओळीतील शब्दार्थ पाहूया. झांबऱ्या. झांबऱ्या म्हणजे झाडांची दाटी. मांडून या शब्दाचा या ओळींमधील अर्थ आहे बांधून. इवले. इवले म्हणजे लहान. पुढील ओळी पाहूया. या पिकल्या शेतावर तुझ्या आभाळाचा जर, या डोंगर वस्तीवर भोळ्या शंभूची पाखर.
त्याच्या पंखात पंखात नांदतो या संसार. विद्यार्थी मित्रांनो, या ओळीमध्ये असं म्हटलेलं आहे की आमच्या डोंगरावरील वस्तीभोवती पिकलेली शेते आहेत. डोंगर, आकाश आणि निसर्गाच्या सानिध्यात आमचे साधे सुंदर जीवन आनंदाने चालले आहे. या शेतातल्या पिकलेल्या पिकांवर हे देवा तुझ्या आभाळाचा सोनेरी प्रकाश आहे. या आमच्या डोंगरातल्या वसाहतीवर भोळ्या शंकराची माया आहे. त्याच्या मायेच्या पंखाच्या पदरात आमचा सुखाचा संसार नांदत आहे, असं या ओळीमध्ये म्हटलं आहे. या ओळीतील शब्दार्थ पाहूया. जर पातळ सोनेरी तार, शंभू, शंभू म्हणजे शंकर, पाखर, पाखर म्हणजे माया. आल्या बरसाती घेऊन मेघ मल्हाराचे धुन, त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण, चांदण्या गोंदून धरली या झालर. या ओळींमध्ये कवी म्हणतात, पावसाळ्यात काळे ढग येतात आणि पाऊस पडतो. पावसामुळे झाडे डोलू लागतात आणि सारा परिसर हिरवागार व सुंदर दिसतो. चांदण्यांनी नटलेली रात्रही आम्हाला आनंद देते. मेघ मल्हार रागाची लकेर असते तशा पावसाच्या धारा येतात. त्या रसपानात धुंद झालेल्या झाडांनी जणू थेंबांचे पैंजण बांधले आहेत. जणू शुभ्र चांदण्या गोंदून त्यावर झालर धरली आहे किंवा त्यांनी चांदण्यांचे छत पांघरले आहे, असे वर्णन कवीने या ओळींमध्ये केले आहे. या ओळीतील शब्दार्थ पहा. मेघ मल्हार संगीतातील एक राग, झिंगल्या डोलणाऱ्या, झालर मखमली नक्षी असलेली चादर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या कवितेमध्ये ठाकर समाजाचे साधे जीवन, डोंगर, वस्ती, शेती, पाऊस, झाडे आणि निसर्गाशी असलेले त्यांचे घट्ट नाते सुंदरपणे सांगितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आम्ही ठाकर ठाकर या कवितेचे वाचन केलेले आहे. त्याचबरोबर या कवितेचा भावार्थ समजून घेतलेला आहे. आम्ही ठाकर ठाकर या कवितेत ठाकर समाजाचे साधे आणि आनंदी जीवन दाखवले आहे. त्यांचे जीवन निसर्गाशी घट्ट जोडलेले आहे. डोंगर, शेती, झाडे, पाऊस आणि चांदण्या यांचे सुंदर चित्रण कवितेत केले आहे. ठाकर लोक निसर्गाच्या सानिध्यात राहून आनंदाने जीवन जगतात. या कवितेतून आपल्याला निसर्गावर प्रेम करण्याची आणि त्याचे जतन करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे ही कविता आपल्याला निसर्ग सौंदर्य आणि साध्या जीवनाचा आनंद शिकवते. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलने आम्ही ठाकर ठाकर या कवितेच्या गायनाचा व्हिडिओ यापूर्वीच बनवलेला आहे. या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ नक्की पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी विषयातील पाठ क्रमांक 9 आम्ही ठाकर ठाकर कवी ना.ध. महानोर यांच्या या कवितेचा भावार्थ समजून घेतलेला आहे, अर्थ जाणून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही ठाकर ठाकर या कवितेच्या भावार्थाचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.